नमस्कार मित्रांनो, उपयोजित मराठी या विषयांतर्गत आजचा जो घटक आपण बघणार आहोत तो आहे चित्रवाणी. दृकश्राव्य माध्यमे मानवी संपर्क प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक विकसित करीत आहेत. मानवी संपर्क प्रक्रियेत हळूहळू होत गेलेले क्रांतिकारक बदल हे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत असलेले आपल्याला दिसतात. मुद्रित साधनांप्रमाणेच दृकश्राव्य माध्यमांचेही जनसंपर्क प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. एकाच वेळी अमर्याद लोकांपर्यंत पोहोचण्याचे दृकश्राव्य माध्यमांच्या क्षमतेमुळेच शक्य झाले आहे. म्हणूनच नभोवाणी व दूरचित्रवाणी या माध्यमांचं महत्त्व हल्ली वाढलेलं दिसून येतं. लोकांशी संपर्क करण्याचं अत्यंत प्रभावी व परिणामकारक तसेच वेगवान हे माध्यम आहे. दृकश्राव्य साधनांमध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, माहिती, दूरध्वनी, इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. एखाद्या विशिष्ट संस्थेला आपला हेतू, ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या माध्यमांचा उपयोग करणं गरजेचं वाटू शकतं. किंबहुना या माध्यमांच्या उपयोगातून ते अधिक लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवू शकतात. म्हणून आजचे युग हे माध्यमांचे युग आहे. आजचे युग हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगती झालेली दिसून येते. चित्रपट हे दृकश्राव्य माध्यमांपैकी अत्यंत महत्त्वाचे असे माध्यम आहे. चित्रपटांचा जनमानसावर होत असलेला प्रभावी असा परिणाम आपण सातत्याने पाहत असतो. अशी अनेक उदाहरणं आपण अनुभवलेली आहे, ऐकिवात आहेत. साहित्य हा समाजाचा आरसा आहे, तसेच चित्रपटसुद्धा समाजाचे प्रतिबिंब आहे असे म्हणायला हरकत नाही. लोकांपर्यंत एखादा विषय पोहोचवण्याच्या दृष्टीने चित्रपट अनेक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतात. कारण संवादाच्या प्रभावी माध्यमांपैकी चित्रपट हे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. अनेक शास्त्रज्ञांच्या मते कानावर ऐकलेल्या गोष्टींपेक्षा डोळ्यांद्वारे पाहिलेल्या गोष्टींचा परिणाम हा अधिक असतो व तो चिरकाल टिकतो, चिरकाल स्मरणात राहतो. चित्रपटातून डोळ्यांवर दिसणाऱ्या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून हा परिणाम अत्यंत वेगाने साधला जातो. डोळे आणि कान म्हणजे दृष्टी आणि श्रवण या दोन्ही संवेदना एकाच वेळी काम करत असतात. म्हणून चित्रपट हे अत्यंत परिणामकारक असे माध्यम आहे. माहितीपट. माहितीपट म्हणजे काय? माहितीपट हा एक चित्रपट किंवा व्हिडिओ असतो जो घटनेची किंवा तथ्यावर आधारित व्यक्तीची तपासणी करतो. एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल किंवा हकीकतीबद्दलची माहिती दर्शवणारा चित्रपट म्हणजे माहितीपट होय. चित्रपटांमध्ये लेखक अथवा दिग्दर्शकाने काल्पनिक अथवा सत्य घटनांची मांडणी केलेली असते. परंतु चित्रपटातील मांडल्या गेलेल्या घटना या सगळ्या सत्य आहेत याचा दावा कोणताही दिग्दर्शक करत नाही. त्यामुळे पूर्णतः व्यावसायिक पातळीवरही चित्रपट तयार होत असतातच. परंतु माहितीपटाचे तसे नसते. माहितीपट मुळातच एखाद्या घटनेवर बेतलेला असतो. ही घटना सत्य असते, वास्तव असते. या घटनेबद्दलची वास्तविक माहिती त्यामध्ये बारकाईने चित्रित केलेली असते. चित्रपट मनोरंजन प्रधान असतात आणि माहितीपट हे घटनाप्रधान, समस्याप्रधान असतात. हा महत्त्वाचा भेद चित्रपट आणि माहितीपट यांच्यामध्ये आहे. माहितीपट हे अधिक अभ्यास करून बारकाईने तयार केले जातात. माहितीपट म्हणजे सत्य घटनांचा दृश्य आलेख असेही आपण त्याला म्हणू शकतो. वस्तुस्थितीची हाताळणी म्हणजे माहितीपट. अशा या माहितीपटाचा कालावधी हा 1 मिनिटांपासून 2.5 तासांपर्यंत कितीही असू शकतो. मात्र जितका कमी वेळ तितकी निर्मिती आव्हानात्मक असते. कारण कमी वेळेमध्ये प्रभावी असा संदेश द्यायचा असतो. पूर्ण घटना, प्रसंग, घडामोड दाखवायची असते. माहितीपटाच्या निर्मितीचा उद्देश स्पष्ट करताना असे लक्षात येते की निर्मितीचे अनेक उद्देश असू शकतात, मात्र प्रामुख्याने विशिष्ट घटकाची माहिती सर्वदूर पोहोचणे किंवा प्रबोधन करणे
हा माहितीपटाचा उद्देश असतो. उदाहरणार्थ, एखाद्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे, तेव्हा त्या संस्थेने समाजासाठी कोणते कार्य केले याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपट या माध्यमाचा उपयोग केला जाऊ शकतो. एखादा वर्तमान सामाजिक प्रश्न हाताळणे, ज्या प्रश्नाच्या विविध बाजू आहेत त्या मांडणे, त्याचे तोटे किंवा त्रुटी समोर आणणे, त्याविषयी जनतेत जागृती निर्माण करणे व त्यासंबंधी प्रत्यक्ष कृती करण्यास त्यांना उद्युक्त करणे, हे काही माहितीपट यांचे मुख्य उद्दिष्ट असतात. माहितीपट प्रभावी होण्याकरता मांडणी कलात्मकरित्या केली जाते. अधिक व्यापक दृष्टिकोनातून बनवल्या जाणाऱ्या माहितीपटाचे उद्दिष्ट एखाद्या विषयाचे भौगोलिक, शास्त्रीय, संस्कृती इत्यादी सखोल संशोधन करून त्याची माहिती प्रेक्षकांना दिली जाते. माहितीपटासाठी संहिता लेखन केलं जातं. त्याबाबत आता आपण माहिती बघूया. आजचे युग हे माहितीचे युग आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन जीवनात कुठल्या तरी विषयासंबंधित माहितीची गरज भासत असते आणि आपल्या चारही दिशांनी, दाही दिशांनी माहिती आपल्या कानांवर, मनमेंदूवर आदळत असते. तंत्रज्ञानानं मानवाच्या हाती दिलेल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून जगभरातल्या ज्ञानाचे भांडार त्याच्या हाती आलेलं आहे. कोणत्याही विषयावरची माहिती गुगलच्या सर्च बॉक्समध्ये टाकल्यानंतर ती क्षणात मिळते. नाना दुवे मिळतात. त्या माहितीसाठी कुठलाही आर्थिक व्यवहार प्रत्यक्षरित्या होत नाही. म्हणून माहिती मिळवण्याचं गुगल हे अत्यंत सुलभ, सोपं आणि स्वस्त, अखर्चिक असं साधन आहे. मानवाला कुठलाही निर्णय घ्यायचा असल्यास त्यासंबंधीची माहितीची आवश्यकता भासते. ही माहिती कोणत्याही व्यक्तीकडून मौखिक अथवा लिखित स्वरूपामध्ये दुसऱ्या व्यक्तीला मिळत असते. विविध विषयांवर माहिती देणारे वेगवेगळे लेख, कार्यक्रम अथवा माहितीपट यांचे पीक आजच्या युगात आलेले दिसते. माहितीपट हा एक स्वतंत्र कलाप्रकार म्हणून आता सर्वमान्य झालेला असल्यामुळे महत्त्वाच्या सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, राजकीय तथा व्यक्तिगत जीवनावरील घटनांचे समग्र दर्शन घडवणारे विविध माहितीपट आपण पाहत असतो. जगाच्या कानाकोपऱ्यात घडत असणारी कोणतीही घटना दुसऱ्याच क्षणी जगाच्या दुसऱ्या टोकावर कळते. या माध्यमांच्या साहाय्याने ती पोहोचवली जाते. त्यामुळे आधुनिक प्रसारमाध्यमांचं महत्त्व मानवी जीवनात वाढलेलं दिसून येतं. शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे, अंधश्रद्धेचे दर्शन घडवणारे, समाजात मांडला गेलेला श्रद्धेचा बाजार दाखवणारे, महिला अत्याचारासंबंधीचे, बेरोजगारीसंबंधीचे, विद्यार्थी आणि त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे असे वेगवेगळ्या विषयावर आधारित माहितीपट निर्माण होत असलेले आपणास दिसतात. माहितीपटाची संहिता लिहिताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. ज्या विषयावर माहितीपट निर्माण करायचा आहे त्या विषयावर आधारित सर्वच मुद्द्यांचे संशोधन करणे, आवश्यक अशा गोष्टी, घटना, प्रसंग यांची सूची तयार करणे, आपल्या संशोधनाच्या आधारे संभाव्य मुलाखती, कथानके, संभाव्य संघर्ष आणि लोकांच्या संवेदनशीलतेशी जुळलेले मुद्दे शोधा. आपल्या माहितीपटाचे नेमके स्वरूप कसे असावे यासंबंधी काही एक निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध माहितीपट पाहून, अभ्यास करून तशी दृष्टी निश्चित करावी लागेल. इंटरनेटवर अनेक विषयावरचे माहितीपट उपलब्ध आहेत. ते गृहपाठ म्हणून आपल्याला पाहता येऊ शकतात. कथानकाची रचना झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष चित्रीकरण करावे लागते, परंतु त्याआधी त्याचे चित्रीकरण एक स्वतंत्र भाग आहे. त्याचीही पूर्वतयारी करायला हवी. आपल्या सर्जनशीलतेला सातत्याने जागृत ठेवणे गरजेचे आहे. त्या विषयासंबंधीचे विपुल वाचन करणे आवश्यक आहे. विषयाचा आवाका लक्षात घेतला पाहिजे. माहितीपटाची रूपरेषा आखली पाहिजे. एक कच्चा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. ज्या विषयावर आपल्याला भाष्य करायचे आहे तो नेमकेपणाने सांगण्यासाठी त्या विषयाच्या संदर्भात सर्व बाजूंनी, सर्व दृष्टिकोनातून विचार करणे, ह्या पायऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक चांगली कथा एका सर्वमान्य प्रेक्षकाला
एका सर्वसामान्य प्रेक्षकाला नेहमीच खिळवून ठेवते. त्यामुळे त्याच्या भावनेला स्पर्श करेल असे कथाविषय माहितीपटासाठी निवडणे आवश्यक आहे. म्हणजे तो माहितीपट पाहिल्यानंतर, तो संपल्यानंतर बघणाऱ्याच्या मनमेंदूत तो रेंगाळला पाहिजे. त्याला विचारप्रवृत्त अंतर्मुख करणारा अशा पद्धतीने तो विषय मांडला गेला पाहिजे. संहिता लेखन करताना साहित्याची भाषा साधी, प्रवाही आणि आवश्यक तिथे बोलीरूपात असायला हवी. बोजड, संदिग्ध, क्लिष्ट, अनावश्यक अलंकारिक भाषा ही सर्वसामान्य प्रेक्षकाच्या आकलनापलीकडची असते. हे माहितीपटाची संहिता लिहिणाऱ्याने, लेखकाने लक्षात घेणे गरजेचं आहे. धन्यवाद.